नमस्कार मित्रो, मी सिद्धांत आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण नवसाचा राजा म्हटलं जातं तो श्रीरंगभैरी या देवाची जी पालखी आपण बघितली आणि संकासूरसुद्धा बघितला, म्हणजे कोणवलीची पालखी। तर आता तिथून आपण जातो टाकवलीची पालखी बघायला। पाट सुर्लेच नाव ना, पाट सुर्ले या गावामध्ये ती पालखी आहे असं समजलं आहे। तर आता आपण चला जाऊया टाकवलीची पालखी बघूया। मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे, तर निघालो आहे आता तिकडे टाकवलीची पालखी बघायला, चला। तर आता ना आम्ही पाट सुर्लेमध्ये येऊन पोचलो आहे। एवढा सनसनीत ऊन आहे ना, असले पाय भासतायत भेंडी। तर आता इकडेच पालखी आहे आणि नेमकीच थोडीफार घरं राहिलेत घ्यायची, तर बघूया करूया शूट, काहीतरी थोडंफार शूट करूया, कारण बहुतेकचं गाव घेऊन झालेलं आहे। आणि त्यानंतर आता बोलतात की मंडणगडमध्ये पालखी जाईल वाटते। बघूया संकासूर, बघूया पालखी, बघूया। बघा इकडेच आहे पालखी, आता शाळेमध्ये पालखी आली आता इकडे। हा बघा इकडे वरती संकासूर आहे वरती। टाकवलीची पालखी आणि समोर दिसते संकासूर। आता घर घेणार की आता डायरेक्ट, आता कुठे जाईल? मंडणगडमध्ये। तर आता पालखी आहे ना, ती जाते मंडणगडमध्ये। काय झालं माहिती आहे, इकडे आम्हाला यायला थोडा लेट झाला, कारण कोणवलीच्या पालखीचं थोडं शूट करत होतो आणि इकडचा कोणाचा कॉन्टॅक्ट भेटत नव्हता। पण तो फायनली अर्धा एक तासांनंतर तिकडून भेटला कॉन्टॅक्ट आणि मग आता इकडे आलो। आता इथून पालखी मंडणगडमध्ये जाते, कारण इकडची संपूर्ण गाव फिरून झालेलं आहे। तर आता जाऊया आपण पण।
बघताय टाकवलीचा संकासूर म्हणता दादा या रोड कधी गेलो ना तिकडून आलो मला रोडचा वाटला हायवे येतो मॅच नाही बाकी रोडला गावात कधी जाते बाकी शेवटच्या वेळीला झालं पण पुढे का बोलतात पुढे